माझं नवीनच लग्न झालं होतं. वैवाहिक जीवनाचा आनंद घ्यायचा सोडून माझी बायको नंदिनी 2 दिवस झाले की माहेरालाच जायची. तिची ही सवय मला अजिबात आवडत नव्हती. यामुळे मी तिला खूप समजावून सांगत होतो. पण तिच्या आईमध्ये तिचा खूपच जीव होता. यामुळे ती कोणाचंच ऐकत नव्हती. 2 दिवस राहिली की तिसऱ्या दिवशी माहेराला जायची आणि आठवडाभर तिकडेच गायब व्हायची. घरामध्ये आम्ही दोघंच होतो म्हणून तर बरं होतं. पण घरात माझे आईबाबा असते तर तिला असं जाताच आलं नसतं. आपण गेल्यानंतर आपला नवरा घरात एकटाच राहतोय असा विचार ती करतच नव्हती. आपण 8-10 दिवस आईकडे राहिल्यावर आपल्या नवऱ्याच्या घरी काय हाल होत असतील याचा विचार ती करतच नव्हती. बराच वेळा सांगूनही ती ऐकतच नव्हती. यामुळे मला वेगळी शंका येऊ लागली होती. तिचं एखाद्या गावातल्या तरुणाबरोबर वेगळंच काही नसेल ना, याचा शोध मला घ्यायचा होता. मी तिला याविषयी स्पष्टपणे बोलू शकत नव्हतो. पण ती नेमकं 8-10 दिवस माहेराला काय करते या प्रश्नाचं उत्तर मी स्वतः शोधणार होतो. 8-8 दिवस मला एकट्याला पाहून शेजारच्या वहिनी सारखं माझ्या घरी यायच्या आणि माझ्या बायकोला खूप नावं ठेवून जायच्या. पण तिचाही नवरा बाहेरगावीच कामास असल्यामुळे 15-15 दिवस तोही घरी येत नव्हता. यामुळे तिची अवस्था माझ्यासारखीच झाली होती. तिने माझ्या बायकोला नावं ठेवल्यावर मी तिच्या नवऱ्याला नावं ठेवायचो. दोघांचा म्हणण्याचा उद्देश एकच होता. नवीन लग्नानंतर वैवाहिक जीवनाचा आनंद घेतलाच पाहिजे. शेजारची वहिनी पुढचे 8-10 दिवस माझी बायको माहेराहून येईपर्यंत ती माझ्या खूपच पुढे करायची. आमच्या घरात येऊन माझ्यासाठी जेवण बनवून द्यायची आणि कोणत्याही गप्पा अगदी मोकळेपणाने करायची. मी तिला खूप टाळण्याचा प्रयत्न करायचो, पण ती मला गोड बोलून तिच्या भोवती फिरून ठेवायची. ती दिसायला तर माझ्या बायकोपेक्षाही खूप सुंदर होती. तिचं नाव मेघा होतं आणि वय फक्त 22 वर्ष. या उलट मी 35 वर्षाचा झालो होतो. तिचं लग्न लवकर झालं होतं तर माझं थोडं उशिराने झालं होतं. उशिराने होऊन सुद्धा माझी बायको माझ्याजवळ थांबतच नव्हती. यामुळे मेघाला वाटायचं आपला नवरा तर असाही घरी येत नाही. यामुळे माझ्यासारख्या शेजाऱ्याकडून आपली इच्छा पूर्ण करून घ्यावी. तिच्या मनातलं मला तिच्या वागण्यावरून सारं कळत होतं. मी घरात एकटाच असायचो हे तिला माहीत झाल्याने तिची राहण्याची पद्धत फार बदलली होती. दिवसातून 2-3 वेळा ती चांगले फ्रेश व्हायची आणि मुद्दाम माझ्यासमोर यायची. ती फक्त माझ्या होयची वाट पाहत होती. पण बायकोच्या भीतीमुळे मला सुरुवातीला नको वाटायचं. आता बायकोचं माझ्याकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने मी मात्र तिच्याकडे आकर्षित होऊ लागलो होतो. तिच्या मनाप्रमाणे मी वागू लागलो होतो, कारण मलाही ती गोष्ट हवी होती जे लग्नानंतर सतत मला मिळत नव्हती. त्या बाबतीत आमच्या दोघांचे विचार एक झाल्यावर माझी बायको घरात नसताना ती दररोज यायची आणि माझ्याकडून इच्छा पूर्ण करून घ्यायची. ऐन तारुण्यात वय असल्यामुळे आमच्या दोघातून कोणी ढिलं पडत नव्हतं. यामुळे बायको येईपर्यंत शेजारची वहिनी फारच नादिक बनली होती. तिचा नवरा भोळा आणि साधा होता. यामुळे ती मला सोडायला तयारच नव्हती. तिचं आमच्या घरी एवढं येणं वाढू लागलं की माझ्या बायकोला तिचा संशय आला होता. तेव्हापासून माझ्या बायकोने माहेराला जाणं बंद केलं होतं. पण मला उलट चांगलं झालं होतं. शेजारच्या वहिनीमुळे निदान आपल्या बायकोची खोड तरी मोडली असा विचार करून मी सध्या बायकोच्या नादाला लागलो होतो.